तीळ वापरताना पांढरे तीळ वापरावेत की काळे तीळ वापरावेत हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर तिळाचे गुणधर्म सांगताना काळे तीळ हे सर्वश्रेष्ठ आहेत असे सांगितलेले आहे. म्हणजेच काळे तीळ हे सर्वाधिक गुणकारी आहेत. परंतु आहारामध्ये वापरताना पांढरे तीळ वापरावेत आणि औषध म्हणून वापरताना काळे तीळ वापरावेत असा संकेत आहे. ह्याचे कारण असे आहे की आहारामध्ये जेव्हा आपण एखादा पदार्थ वापरतो तेव्हा तो अधिक मात्रेत वापरतो आणि औषध म्हणून वापरताना तो पदार्थ आपण कमी मात्रेत वापरतो. आधी सांगितल्याप्रमाणे काळे तीळ हे अधिक कॉन्सन्ट्रेटेड आहेत. म्हणजेच तिळाचे गुणधर्म सांगताना तीळ हा उष्ण, स्निग्ध, वात कमी करणारा असं सांगितलेलं आहे. अशा वेळेला काळे तीळ हे अधिक स्निग्ध, अधिक उष्ण, वात कमी करणारे असे आहेत. आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेला आहारामध्ये आपण हे पदार्थ वापरतो त्यावेळेला काळे तीळ वापरले तर ते अधिक उष्ण ठरू शकतात. म्हणून आपण आहारामध्ये वापरताना पांढरे तीळ आणि औषध म्हणून वापरताना काळे तीळ वापरावेत. पण आता काळे तीळ कुठे वापरावेत? तर काळे तीळ हे जर शरीरातील वात खूप वाढलेला असेल परंतु ज्यांची पित्त प्रकृती नसेल अशा व्यक्तींना काळे तीळ औषध म्हणून चालू शकतात. त्यासोबतच ज्यांना पीसीओडीचा त्रास आहे, ज्यांना पाळीच्या काळामध्ये रक्तस्राव कमी होतो किंवा पाळी लवकर येत नाही अशांनाही काळे तीळ हे औषध म्हणून चालू शकतात. त्यासोबतच ज्यांचे केस खूप गळत असतील किंवा लवकर पांढरे होत आहेत अशांनाही काळे तीळ हे औषध म्हणून चालू शकतात. पण काळे तीळ वापरताना एकच काळजी घ्यायची, ती म्हणजे पित्त प्रकृती आणि उष्णतेचा त्रास असलेल्यांनी काळे तीळ वापरू नये. काळे तीळ हे उत्तम शुक्रवर्धक आहेत. ज्यांची हाडे ठिसूळ झाली आहेत अशांनाही काळे तीळ हे हाडे भरून येण्यास मदत करतात. तर आता तुमच्या लक्षात आले असेल की कुठे काळे तीळ वापरावेत आणि कुठे पांढरे तीळ वापरावेत. धन्यवाद.